ते खूप कष्ट सहन करायला लागतात त्या 9 महिन्यांमध्ये आणि त्यांच्या हस्तेच त्यामुळे ह्या सिनेमाचा जो ट्रेलर आहे तो लॉन्च व्हावा अशी आमची इच्छा आहे. तर आपण आधी ट्रेलर लॉन्च करूयात का आधी तुमच्याशी गप्पा मारून घेऊयात आणि मग ट्रेलर लॉन्च करूया. आणि उत्कंठ आणखीन ताणली गेली पाहिजे ना थोडीशी. तर चिन्मय ते तुझ्यापासून सुरुवात. तुझ्या साधारण मुलगाच आहे वरून. हो ना. त्याचा दुसरा सिनेमा येतोय. तुला कसं वाटतंय की इतके वर्ष वाट बघून फायनली? मला खूप छान वाटतंय, कारण आमची अशी अपेक्षा होती की मुरंबा 2 असं काहीतरी होईल आमच्या आयुष्यात, पण ते काही झालं नाही. पण मग 1, 2, 3, 4 डोहायला लागलेत तिला मुरंब्याच्या ह्याच्यात असं. हो ना. तू काय आंबावडींची जाहिरात केलीस ना, आंबा मुरांबा असा आंबा आला ना की त्या लोकांबरोबर तो परत काम करत नाही. त्याच्यामुळे तुला मला चान्स कमी आहे. जोक्स अपार्ट. पण मला फार काळजी वाटत होती, जसा वरुण माझा मुलगा आहे असं तू म्हणालास. तर काय होतं, जरा कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्या की तुम्हा सगळ्यांना जरा स्थैर्य हवं असतं, सगळ्यांनाच हवं असतं, आम्हालाही एकेकाळी हवं होतं. तर मग ते असं होतं की मग जाहिराती, मग चितळे, ह्याच्यात फारच माझं पोर रमलं की काय, आता सिनेमे करेल की नाही, ह्याची फार काळजी वाटत होती. आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या सगळ्या, आणि तो नेहमीच तो एक खूप चांगली टीम बांधतो नेहमी. वरून फार चांगले लोक एकत्र करून तो काम करतो. आणि आता तर काय मित्रच इतका जोडीला होता. त्याच्यामुळे वरुणची मुरांबानंतरची फिल्म येते याचा मला प्रचंड आनंद आहे. अरे वा, थँक्यू. निर्मिती, आत्ता बॅक टू बॅक हिट देत आहे तुम्ही. म्हणजे ज्याला हात लावाल ते सोनं असं. तर म्हणजे नाटक, सिनेमे सगळंच चालत आहे. तुम्ही काय आशीर्वाद द्याल तुमच्या डिरेक्टरला? काही तुमचं थोडंसं तुमचं नशीब एक. जसं आता तू म्हणालास की माझं नाटक, सिनेमे सगळंच जोरात चालू आहे, स्टार्स चांगले असावेत सध्या माझे. तशीच मी वरुणची एक वेबसिरीज केली आहे. वरुणची पहिली वेबसिरीज आहे ती, माझीही पहिलीच आहे आणि ती जिओचीच आहे. ती सुद्धा तितकीच सॉलिड होईल अशी अपेक्षा. क्या बात आहे. त्या जोरदार का आम्ही वाट बघतो, जसं आवर्जून आम्ही 1, 2, 3, 4ची वाट बघत होतो इतके दिवस. पण वरुणबद्दल आणि त्याच्या प्रोसेसबद्दल तुम्हाला काही म्हणायचं असेल? मी खरं सांगू का की मी ना, या तुम्ही सगळे पुण्याचे आहात ना, त्यांच्याबद्दल खूप अशी आपण असं हे होतं ना की थोडंसं जाट होतो बघून, अरे वा हे जरा विचार काहीतरी करतात वेगळा आणि काहीतरी मॅडनेस करतात. मग त्याच्याकडे मी नेहमीच आकर्षित होते की मॅडनेसकडे त्या, आणि तो तुझ्यात आहे, निपुणमध्ये आहे, वरुणमध्ये आहे. मला वाटतं की अशी मी त्याच्याकडे आकर्षित झाले. जेव्हा ही वेबसिरीज माझ्याकडे आली, निखिल साने जिओचे हेड, त्यांनी जेव्हा ही वेबसिरीज मला वाचायला दिली तर मी त्यांना विचारलं कोण करतंय, आणि त्यांनी सांगितलं वरुण नार्वेकर. म्हटलं अच्छा, मुरांबावाला. मी म्हटलं वा वा, मला करायला खूप आवडेल. आणि मी अगदी प्रामाणिकपणे सांगते की काहीही डोक्यात ठेवलं नव्हतं की कसा डिरेक्टर असेल, माझ्या स्टाईलचा असेल की नाही, किंवा त्यालाही वाटलं असेल असं मला वाटलं होतं तेव्हा. पण ते सिरीज संपल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्या डोक्यात वेगळीच इमेज होती तुमची आणि तुम्ही वेगळाच रोल आता मला इथे माझ्या वेबसिरीजसाठी केलात. तर खूप मजा आली. तो खूप विचार करून प्रत्येक कॅरेक्टर डेव्हलप करतो. आणि तुम्हाला सांगायची पद्धतही, म्हणजे खरं तर पुण्यातल्या सगळ्याच डिरेक्टरची सांगायची पद्धत मला वेगळी असते. वा वा वा, हे छान आहे, पण हे नको आपल्याला. तीच सांगते, एक गोष्टच नाही आहे की वरुण डिरेक्टर आहे या फिल्मचा. माझी आवडती वैदेही या फिल्ममध्ये आहे. ते आणखी एक प्लस पॉईंट होता. निपुणबरोबर काम करायचं आहे मला, मी त्याला कधीच सांगितलं आहे. त्यामुळे निपुण आहे ह्याच्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जिओबरोबरचं हे माझं म्हणजे वेबसिरीज ही पहिलीच आहे. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी जुळून आल्याने आज मी वरुणला, वैदेहीला आशीर्वाद द्यायला इथे आले. थँक्यू सो मच. स्पेशली मला चिन्मयते आणि निर्मितीताईंबद्दल जास्त बोलायला आवडेल. त्या खास करून इथे आल्या. आणि म्हणजे स्त्रिया चांगल्या लिहिण्यामागचं मूळ कारण हेच असतं की त्या जास्तीत जास्त स्त्रियांच्या प्रेमात पडता येतं आपल्याला. सो त्यामुळे मग त्या पद्धतीने ती पात्र लिहिली जातात.
आणि ॲक्च्युली असं होतं की तुम्ही ते पात्र लिहिता आणि मग त्या दृष्टीने त्यांचा विचार करता. आणि जे काही मी या दोघींसोबतही काम केलेलं आहे, आपल्याला माहिती आहे की त्या दिग्गज अभिनेत्री आहेत दोघी पण. आणि असं होतंच खरं तर, दिग्दर्शक हा बॅकफूटला राहतो आणि दिग्दर्शक हा प्रेक्षक होऊन जातो जेव्हा असे कलाकार तुमच्या समोर असतात. आणि त्यांना खरं तर या म्हणतात ब्रीफ आणि या गोष्टी, पण मला असं वाटतं की ते ऑलरेडी त्यांच्याकडे असतं आणि आपण फक्त त्याच्यातले ऑप्शन्स चूज करतो की मला हे पाहिजे, मला हे पाहिजे. इतकं त्या काम सोपं करून जातात. सो तुम्ही दोघेही इथे आलात त्याबद्दल एक छोटी गोड बातमी आपण म्हणतोय, त्यामुळे एक गोड भेट तुम्हा दोघींना पण. त्यामुळे तिला कॅडबरी देत नाही, सो तिच्यासोबत फिल्मच आणि मला अजूनही आंबावडी बाकरवडी येस. येस.